दुसऱ्या दिवशी एकदम दुखायला लागला. एकच मिनिट. नमस्कार मंडळी, आत्ता मी आलो आहे ठाण्याच्या CKP हॉलला आणि रानभाज्यांचा फूड फेस्टिवलकडे आहे आणि मला एक वेगळी आसामी इथे भेटली आणि त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ त्यांना या फूड फेस्टिवलबद्दल नेमकं काय वाटतं. नमस्कार. काय नाही, मला समीर गुप्ते आणि टीम जी आहे ते अगदी चांगले मित्र परिवार. एक 5-6 वर्षापूर्वी CKP फूड फेस्टिवल या बाबतीमध्ये जेव्हा त्यांनी मला निमंत्रण दिलं किंवा अनेक नेते मंडळी जेव्हा त्या आली होती त्यावेळेला मी फर्स्ट टाइम एक 5-6 वर्षापूर्वी उद्घाटन राजसाहेब आले होते तेव्हा, राज ठाकरे साहेब आले होते आणि त्यांच्यावर आल्यानंतर ऑफकोर्स माझी फील्ड आहे, हॉटेल इंडस्ट्री ह्या माझी फील्ड आहे. माझ्या आयुष्याची सुरुवात मी हॉटेल लीला कॅम्पेन्स किंतच सुरू केली. सर्व्हिस इंडस्ट्री आणि हॉस्पिटॅलिटीमध्ये माझं गेले 30-40 वर्षाचा फील्ड असल्या कारणामुळे अशा पद्धतीच्या मराठी फूड फेस्टिवल, बेसिकली CKP फूड फेस्टिवल जरी असला तरी मराठी फूड फेस्टिवल आणि अत्यंत चांगले चविष्ट फूड या ठिकाणी CKP चांगल्या पद्धतीने देऊ शकतं हे मला माहिती होतं. आणि म्हणून माझं असं म्हणणं होतं की समीरची माझी बोलणं देखील झालं होतं की अशा पद्धतीचे फूड फेस्टिवल फक्त CKP फूड फेस्टिवल अशा पद्धतीचे फूड फेस्टिवल जे 5 स्टार हॉटेलमध्ये होतात. बरोबर. तर तुम्हाला देखील CKPचे काही जे बनवणारे आहेत त्या लोकांना इंट्रोड्यूस करावं आणि त्या पद्धतीने आपण ती फूड फेस्टिवल करून घेऊ 5 स्टार हॉटेलमध्ये. आज मराठी फेस्टिवल, मालवणी फेस्टिवल, कोळी फेस्टिवल व्हायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे CKPचं एक वेगळ्या पद्धतीचं चव ही जगाला कळणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून मला ॲज अ हॉस्पिटॅलिटी म्हणून निश्चितपणे CKP फूड फेस्टिवल 5 स्टार हॉटेलमध्ये व्हावेत ही मला खूप माझी ही इच्छा आहे. आणि मला बरेच लोक आत्ता भेटले या माध्यमातून गेले 4-5 वर्षामध्ये की ते काही फेस्टिवल्स करायला काही 5 स्टार हॉटेलमध्ये तयार देखील आहे. सो निश्चितपणे हॉटेल फेडरेशनचा असोसिएशनचा मी एक व्हाईस प्रेसिडेंट असल्या कारणामुळे यांचं 5 स्टार हॉटेलबरोबर कॉम्बिनेशन्स कसं करून किंवा त्याचे फूड फेस्टिवल कसं करून निश्चितपणे या CKP समाजाला या CKPचे फूड फेस्टिवल ही जी चवी आहेत या चवी जगाला दाखवणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि म्हणून मी सातत्याने या फेस्टिवलला येत असतो, खात असतो, काही वस्तू त्यांच्या घेत असतो आणि आमच्या फेडरेशनमध्ये आम्ही डिस्कस देखील करतो. हा योग एक वेगळा झाला, यातनं व्यावसायिक दृष्टिकोन वगैरे, पण मुळामध्ये ही जी पारंपरिक चव आहे किंवा ज्या पारंपरिक पदार्थांची जी ओळख आहे त्याची सुरुवात घरापासून झाली. 100% काय आलं की माझी आई CKP आणि मी चव्हाण, म्हणजे वडील माझे 96 कोळी मराठा, पण आई CKP असल्या कारणामुळे लहानपण सगळं माझं मामा मावशी आणि यांच्यातच गेल्यामुळे म्हणजे आजीकडून ते आले. त्याच्यामुळे पहिलं गोष्ट म्हणजे CKPचं खाणं. फॉर एक्झाम्पल अगदी आपली शेवळाची भाजी म्हणा किंवा वालाचं बिरडं घ्या, आपलं कोरडं वरण भात तर CKP आणि यांचं एकदम जबरदस्तच हे आहे. सो ह्या ज्या CKP पद्धत आहेत या लहानपणीपासूनच जिभेला चटक आणि चव ही चटक महत्वाची पासूनच आल्यामुळे खादाड संस्कृती आली. मग अगदी मी म्हणत असतो ना की आमच्याकडे श्रावणामध्ये आपल्याकडे एखाद्या डिशला नाव नाही कळलं म्हणून निनावं म्हणून नाव ठेवलं आणि निनावं आपण ते खातो किंवा अशा पद्धतीने. आज इकडे काय काय वेगळे पण काय मिळालं बघायला. आदिवासीचा जो स्टॉल आहे त्याने अनेक पद्धतीच्या पालेभाज्या त्या CKP ज्या आपल्या गृहांनी आणल्या आहे आणि अनेक पालेभाज्या सोडे घालून म्हणा किंवा खिमा घालून म्हणा ह्या व्हरायटी ज्या आल्या या खरंच इतर खूप लोकांनी वास्तविक पाहता आज दिवसभरामध्ये आहे. माझं खरं म्हणजे आव्हान आहे की खरंच या लोकांनी इतर मराठी माणसांनी आणि आपल्या
यांनी हा फूड फेस्टिवल खरंच यावं आणि व्हिजिट करावं. खरं आहे. कारण खऱ्या अर्थानं म्हणजे सुक्या मच्छीचे भजी आहे हो. किंवा आपल्याकडे शेवळाची भाजी वडे किमा आहेत. घालून आहे, शेवळाची व्हेज कोणाला पाहिजे असेल तर शेवळाच्या वड्या आहेत. अनेक गोष्टी आहेत ज्याची नावं देखील कित्येक लोकांना माहिती नाही. खरं आहे. आणि ह्या सिकेपी पद्धत त्यात पालेभाज्यांच्या त्याचा जोपासतात, त्याचा डिश बनवतात. माझ्या मते शेवळाची भाजी तर वर्षानुवर्ष एक वर्षभर ते तव्यावर गरम वगैरे करून ती एक वर्ष फ्रीजरमध्ये ठेवता येते. आणि वर्षभर खातात. खरं आहे. अशा पद्धतीचं सिकेप्यांचं ही जी खाद्य प्रणाली आहे ही जगाला कळावी. निश्चितपणे माझी खूप शुभेच्छा आहे त्याला. धन्यवाद. आपण आमच्याशी संवाद साधण्यात त्याबद्दल धन्यवाद. फूड फेस्टिवलला आल्यानंतर बाकीच्या गोष्टी आणि बाकीच्या स्टॉलवर फिरणं हे ओघाने आलंच. आता फूड फेस्टिवलमध्ये याही सगळ्या गोष्टी अंतर्भूत केलेल्या आहेत. कारण इथे येणारा जो प्रत्येक ग्राहक आहे हा फक्त खाण्यासाठी नाही तर त्याच्या शॉपिंगसाठी पण, त्याच्या खरेदीसाठी पण येत असतो. आत्ता मी इथे आलो आहे आणि मला भेटलेत समीर गुप्ते, या सर्व फूड फेस्टिवल्सचे जनक, आद्य करते, त्यांनी सुरुवात केली आणि आज फूड फेस्टिवल घराघरांमध्ये पोहोचला. समीरजी, जेव्हा जेव्हा आम्ही तुम्हाला भेटतो, बरं मी तुला भेटतो, जवळचा मित्र असून सुद्धा मला परत परत काही गोष्टी विचाराव्याच्या वाटतात लोकांच्या माहितीसाठी. हे सगळं सुचलं कुठे, सुरुवात कशी झाली? मी हवय आहे आणि खाद्य परंपरेवरती कोणाच्याही तितकंच प्रेम करतो जेवढं माझ्या घरातल्या खाद्य परंपरेवरती प्रेम करतो. आणि मग ज्या वेळेला सुचलं कसं, याचं उत्तर एवढंच आहे की ज्या वेळेला एक 15-20 वर्षापूर्वी वेगवेगळे खाद्य संस्कृती रुजत होत्या, त्यांची रेस्टॉरंट्स निघत होती, त्याला मला असं वाटलं की माझ्या घरात पण एक असा प्रॉडक्ट आहे, तो जर या प्लॅटफॉर्मवरती आणला तर त्याला एक व्यावसायिक स्वरूप आणि यश नक्की मिळेल. आणि सिकेपी सुगरणींच्या चवीला तोड नाही आहे हे घरात असून आपल्याला माहिती होतं, पण बऱ्याच वेळा आपण गृहीत धरून तसंच चालतो की छान आहे म्हणून. पण त्याला एक कमर्शियल प्लॅटफॉर्म देण्याचा एक प्रयत्न मी केला 2014 साली. आणि त्यानंतर हा जो प्रवास सुरू झाला आहे हा नॉनस्टॉप आहे आणि रोज त्याच्यात वाढ होते. आज अनेक खवय्ये सिकेपी समाजाच्या या खाद्य संस्कृतीची ओळख करून गेला आणि आस्वाद गेला सिकेपी फूड फेस्टिवल. आजचा फेस्टिवल जो आहे हा नेहमीप्रमाणे जो 3 दिवसाचा असतो तसा नाही आहे, कारण या भाज्या अतिशय दुर्मिळ आणि लिमिटेड मिळतात. त्या करण्यासाठी लागणारी क्षमता असते ती पण वेगळ्या लेवलची असल्यामुळे ह्या खूप प्रचंड प्रमाणात बनवता येत नाही आहे. आणि तुम्ही जर पाहत असाल ना तर ह्या कमर्शियली नाही बनवत, ह्या गृहिणी आहेत, ह्या जावा नंदा भावजावा अशा या मंडळींनी केलेला फेस्टिवल आहे आणि त्यामुळे हा जरा वेगळ्या अर्थाने पॉप्युलर आहे. तुझ्या माझ्या आजी आई यांनी आपल्याला आपल्या जिभेचे चोचले पुरवले किंवा आपल्या जिभेला ती चव याची ओळख करून दिली. ते लोकांपर्यंत पोचवावं हे वाटणं यातच खूप मोठी गोष्ट आहे. आणि मला खात्री आहे की अशा ह्या खाद्य संस्कृती जपणाऱ्या व्यक्तींमध्ये तुझं नाव प्रकर्षाने किंवा प्राधान्याने घेतलं जाईल. आणि यात मला एक फक्त सांगायचं आहे की जसं मी आता म्हटलं की आपण बऱ्याच गोष्टी गृहीत धरतो आणि आपण जेवढे पदार्थ, शेवळाची भाजी आहे, बारंगी आहे, कुळू आहे, लोणची आहे, तेवढे पदार्थ आपल्या घरात करतो, आपल्याला माहीतच नसतं ह्याचं लोकांना काय अप्रूप आहे. खरं. आता शेफ बिंबा नायक ज्यांनी आता ह्याचं उद्घाटन केलं, शेफ बिंबा नायक ह्या पाठारे प्रभू फूड कल्चरच्या प्रमोटर आहेत, त्याच्यासाठी खूप त्या मेहनत घेतात आणि त्या फार आपल्या लोकांविषयी आणि आपल्या समाजाविषयी असं छान बोलल्या. त्यांचं म्हणणं असं आहे की आपण रस्त्याने चालताना अनेक भाज्या बघतो
अनेक भाज्या फक्त बघतो आणि त्यांच्याकडे विकत घ्यायचा प्रश्नही आपल्या मनात येत नाही, कारण त्यांना आपल्याला त्या नको असतात. अशा दुर्लक्षित भाज्यांना एकत्र आणून तुम्ही त्याचा सोहळा करता, क्या बात आहे, आणि तुम्ही जगासमोर त्यांना मांडता, हे तुमचं कौतुक आहे. क्या बात आहे. हे त्या गृहिणींनी आपल्याबद्दल काढलेले गौरवोद्गार आहेत ह्या आपल्या सुगृहिणींबद्दल, तर खरं ही पावती आहे. म्हणजे कल्चर कसं नुसतं, कसं वाढतं, कसं जोपासलं जातं, कसं पुढे जातं, त्याचं हे एक उदाहरण आहे. आणि मला वाटतं हे सर्व जे क्रेडिट आहे, मी फक्त एक त्यातला मीडिया आहे, पण प्रत्येक CKB सुगृहिणीच्या कौशल्याचा हा फेस्टिवल आहे, आणि म्हणून हा एवढा कदाचित लोकप्रिय असावा. खरं आहे. आणि या सगळ्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. असे अनेक फूड फेस्टिवल तुमच्याकडून घडावेत. मगाशी मनोज दादाशी बोलताना एक गोष्ट त्यांनी त्याच्यामध्ये उल्लेख केला की हा फूड फेस्टिवल आता 5 स्टार हॉटेलमध्ये पोचला पाहिजे, ज्या योगे तो परदेशातनं येणाऱ्या लोकांच्या मुखापर्यंत जाईल, आणि ते घडावं यासाठी मी माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा तर देतोच. आणि धन्यवाद. सुबोध. मला वाटलं तू सगळं कव्हरेज करतोस, तुझी खूप मेहनत आहे. CKB फूड फेस्ट पुढे नेण्यामध्ये तुझा पण माझ्याबरोबर मोठा सहभाग आहे, हे या निमित्ताने मी सांगू इच्छितो. यू आर ऑलवेज अ सपोर्ट. थँक्यू सो मच. थँक्यू.